आज ना खूप दिवसांनी चेहऱ्याला हा असा फेस मास्क आणि केसांना मेहंदी लावली होती. तशी तर मी मेहंदी आता वारंवार लावत नाही बरं का, कारण माझी केस खूप जास्त खराब झालीत. काही सण वगैरे असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तरच मग मी मेहंदी लावते. माझा हा अवतार बघून मुलं खूप घाबरली होती, कारण मी दिसतच तशी होते. मुलांनाच काय म्हणायचं, मला सुद्धा माझीच भीती वाटत होती, कारण माझा अवतारच तसा झाला होता. तर ना इथं पूर्ण घरामध्ये मुलांनी ना अगदी भांड्या कुंड्यांचा पसारा करून ठेवला होता. बाळाला सर्दी झाली म्हणून त्याचं माझ्याकडे टुमकं चालू होतं की मला वाफ दे वाफ दे. त्याला जर वाफ नाही दिली तर मग तो तसाच आपला रडत राहतो किंवा किरकिर करत राहतो. म्हणून मग मी त्याला पहिल्यांदा वाफ दिली. वाफ दिल्यानंतर ना मी मनूला घेऊन डॉक्टरकडे आले, कारण ना तिला थोडंसं म्हणजे पोटात वगैरे दुखत होतं. ती म्हणजे दुपारीच घरी आली होती शाळेतून. तर मग तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. तर डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट वगैरे करायला सांगितल्या. तर तिच्यामध्ये रक्तच नव्हतं, म्हणजे रक्त वगैरे चेक करायला द्यायला. हिमोग्लोबिन तर होतं तिच्यामध्ये, पण रक्ताची खूप जास्त कमतरता आहे. तर हॉस्पिटलमधून आल्यानंतर ना मस्त अशा भाकरी केल्या आणि मग तिचं तब्येत बरी नाही म्हणून 5-6 अंडीसुद्धा उकडायला ठेवली. आता 5-6 अंडीच उकडली आणि इकडं 2-3च भाकरी केल्यात मी. तर किचन वाट्याचा अगदी पसारा करून ठेवला होता, कारण की ना खूप जास्त टाईम झाला होता आणि मला गडबड झाली की मग मला काही सुचतच नाही. आणि मग मनूला दिलेल्या गोळ्या पण तिला दुसऱ्या दिवशी सकाळी मी दिल्या खायला. तिला गोळ्या कशा खायच्या हे माहीतच नव्हतं, कारण आतापर्यंत फक्त औषधच तिने खाल्ली होती. गोळ्या तिला पहिल्यांदा भेटल्या होत्या. तर तिला हळूहळू गोळ्या कशा घ्यायच्या ते पण मी शिकवते. नंतर ना मी मोटार चालू केली, कारण आमच्या गावाला आज शेवटचं पाणी द्यायचं होतं. मोटार चालू केली तर खरी, पण पाणी मात्र एवढंच येत होतं. आता एवढ्याशा पाण्यात कसं भरायचं सांगा तुम्ही मलाच. बाय बाय.